आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज़ एनी टाइम। इस वक्त अच्छी खबर अडावत शहर से। भारतीय सेना के जवान श्री संदीप पंडित शेटे, इनका आज अडावत शहर पुलिस स्टेशन में किया गया शानदार सत्कार। अपने जीवन के 17 साल इस देश की सेवा में समर्पित करने वाले श्री संदीप शेटे ये चोपड़ा तहसील के विष्णापुर के निवासी हैं, जिन्होंने पश्चिम बंगाल के दार्जिलिंग में अपने जीवन के 17 बरस इस देश की सेवा में समर्पित किए। इनका सत्कार करते समय अडावत पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक श्री राहुल कुमार पाटिल, हेड कांस्टेबल श्री इंगड़े, पुलिस कांस्टेबल मोहसिन खान, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कुमार शिंपी, वीरेंद्र बोरसे, लक्ष्मण पाटिल, संजय सोनोने, नंदलाल शेटे, विनोद सोनोने, ओम शेटे आदि रहे उपस्थित। सर, अगोदर मी सर्वांचा फार फार आभारी आहे। तुम्ही मला इतका मोठा मान दिला आणि एक सैनिक म्हणून माझा सन्मान केला, त्याविषयी मी फार फार आभारी आहे। आणि एक मी सैनिक आहे ही मला परिपूर्णपणे तुम्ही जाणीव करून दिली। याविषयी तुमचे किती आभार मानले तरी ते कमीच आहेत। आणि आता आज 31 तारखेपासून मी सैनिक आयुष्य सोडून सिव्हिल आयुष्यात प्रवेश केलेला आहे। आणि त्या आयुष्यात ज्या प्रकारे मला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने एक जोश प्राप्त झालेला होता सैनिकी जीवनात, या देशाची सेवा करण्यासाठी आणि देश रक्षण करण्यासाठी, तसाच जोश आणि तशीच सेवेची भावना नागरी आयुष्यातसुद्धा मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। आणि ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याचं जितकी सेवा होऊ शकते आणि या भारत मातेची परत माझ्याकडून जितकी जास्त सेवा होऊ शकते त्याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन, अशी मी तुम्हा सर्वांना ग्वाही देतो। आणि मला माझ्या गावासाठी, विष्णापूरसाठी आणि चोपडा तालुक्यासाठी भविष्यात काहीतरी चांगलं करण्यासाठी जर संधी मिळाली तर त्या संधीचं मी निश्चितच सोनं करेन। आणि अडावतचे ग्रामस्थ यांचा मी फार फार आभारी आहे। आणि तुम्ही सैनिकाला जो मान दिला याचा निश्चितच मला फार अभिमान आहे। आणि मी पूर्ण भारतीय सेनेतर्फे तुम्हा सर्वांचा आभार प्रकट करतो। जय हिंद, जय भारत। आज आपल्या अडावत पोलीस स्टेशन हद्दीतील विष्णापूरचे रहिवासी संदीप पंडित सूर्यवंशी हे इंडियन आर्मीमध्ये सुमारे 17 वर्ष सेवा देऊन आज रोजी निवृत्त होऊन घरी परतलेले आहेत। तर घरी परतताना अडावत पोलीस स्टेशनला मुद्दामून त्यांना बोलावले आणि त्यांचा सत्कार घडवून आणला, कारण त्यांनी 17 वर्ष घरापासून लांब राहून देशाचं जे संरक्षण केलं, तर त्याचा एक सन्मान म्हणून आज त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। आणि हे अडावत पोलीस स्टेशनचं आम्ही भाग्य समजतो की आम्हाला देशाचं रक्षण करणाऱ्या जवानाचा सत्कार करण्याचं भाग्य लाभलं। आणि जर सीमेवरती जर आमचे जवान सतर्क असतील तर आम्ही देशांतर्गत नागरिक चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो। आणि आमच्यावर एका अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे। जर बाहेरील सीमा जर सुरक्षित नसतील तर अंतर्गत कायदा व सुव्यवस्था आम्ही राखू शकत नाही, याची आम्हाला जाणीव आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ते राष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात। आम्ही महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी आहोत, आम्ही राज्याचं प्रतिनिधित्व करतो, तर आमच्यापेक्षा ते मोठे आहेत। तर म्हणून हा आमचा स्वतःचा आम्ही सन्मान समजतो। आणि याही पुढे हा चांगला पायंडा आम्ही चालू ठेवणार आहोत, असे या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं। आणि पुनश्च एकदा या जवानास मी त्यांना आग्रह करेन की त्यांनी सेवानिवृत्तीनंतर, म्हणजे आता सेवानिवृत्त झालेलेच आहेत ते, त्यानंतर त्यांनी पोलीस दलामध्ये आपली सेवा द्यावी, जेणेकरून त्यांच्या मनात आणि शरीरात भिनलेली जी काही अनुशासन आहे ते आमच्या खात्याला कामी येईल, पोलीस खात्याला। या निमित्ताने मी त्यांना असं आवाहन करतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।